शनिवार ते शुक्रवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे, हे आज आपण या पिकअप पाईल रीडिंग द्वारे पाहणार आहोत. इथे आपण 3 पाईल्स ठेवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला एक पाईल निवडायचे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक पाईलचं रीडिंग पाहू. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. पाईल नंबर 1. तुम्ही जर 4 ऑफ कपच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय शनिवार ते शुक्रवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे. बाकीची कार्ड्स आपण पाहूया. पहिलं कार्ड आहे एस ऑफ वॅन्ड, टेम्परन्स, एस ऑफ कप, एस ऑफ पेंटॅकल. खूप सारी एस ची कार्ड्स आहेत. क्वीन ऑफ वॅन्ड, 4 ऑफ पेंटॅकल, नाइट ऑफ सॉर्ड. रीडिंगच्या मध्यावर जे कार्ड आहे ते आहे एस ऑफ पेंटॅकल आणि इथे 4 ऑफ कपचं कार्ड मुख्य कार्ड आलंय. तर हे मुख्य कार्ड जिथे तुम्ही खूप नाराज दिसत आहात, उदास असे बसलेले आहात आणि ब्रह्मांड तुम्हाला काहीतरी देऊ पाहतंय. तर ही जी काही तुमची स्थिती आहे, जिथे ब्रह्मांडाला तुम्हाला काहीतरी खास द्यायचंय, पण तुम्हाला त्या गोष्टी नेमक्या माहित नसल्यामुळे तुम्हाला जे दिसतंय त्या गोष्टींकडे पाहून तुम्ही थोडेसे उदास असे दिसताय. तर ही जी तुमची स्थिती आहे तिथे आता तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुमच्या उपचाराच्या बाबतीत एक नवी सुरुवात या आठवड्यात होत आहे. इथे खूप सारी एस ची कार्ड्स आहेत. तर ही एस ची कार्ड नव्या सुरुवातीला दाखवत आहेत. मग ती नातेसंबंधात मध्ये असेल किंवा करिअरच्या बाबतीत असेल, तुमच्या कामाच्या बाबतीत एक नवी सुरुवात असू शकते. काहीतरी नवीन किंवा खूप साऱ्या नवीन गोष्टी या आठवड्यात तुम्ही करणार आहात. पहिलंच जे कार्ड आहे ते आहे एस ऑफ वॅन्ड. हे कार्ड सांगतंय की एक संधी तुम्हाला आजच्या या शनिवारच्या दिवशी ब्रह्मांड देत आहे. जे काही तुमचं काम आहे त्यामध्ये तुम्ही प्रगती करावी या दृष्टीने ही अपॉर्च्युनिटी ब्रह्मांडाकडून तुम्हाला मिळत आहे. ही तुमची इच्छा होती की आपल्याला असं काहीतरी करता यावं. तर ती तुमची इच्छा आता पूर्ण होणार आहे या संधीच्या मार्फत. म्हणजे ही संधी जी तुम्हाला मिळते त्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने ते काम करू शकता. भविष्यात तुम्हाला या संधीचा उपयोग होणार आहे. रविवारसाठी टेम्परन्सचं कार्ड आहे. तर हे कार्ड काय सांगतंय की देवदूत तुमच्या बरोबर आहेत आणि ते तुम्हाला अशी ताकद देतात, असं काहीतरी तुमच्यामध्ये एक वेगळंच बळ येतंय की ज्यामुळे तुम्ही अवघड स्थितीमध्ये असताना सुद्धा काहीतरी करू पाहताय, खास करू पाहताय, नवीन काहीतरी विशेष. आणि कुठे तर जिथे तुम्हाला अवघड वाटत होतं त्या स्थितीमध्येच तुम्ही काहीतरी वेगळं निर्माण करत आहात, आहे त्या गोष्टींमधूनच. आणि देवदूत सुद्धा तुमच्या बरोबर आहेत. त्यामुळे तुम्ही खूप सकारात्मक आहात आणि हे कार्ड तुमच्या हिलिंगला सुद्धा दाखवतंय. तुमचा उपचार होतोय. तुम्ही जे काही आधी उदास उदास असे होतात, तर आता तुम्हाला जे काम मिळत आहे, संधी मिळत आहे, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो किंवा तुम्हाला एक आशा वाटू शकते की आता सगळं नीट होईल. सोमवारसाठी एस ऑफ कपचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय तुमची अंतर्ज्ञान शक्ती वाढतेय.
शिवाय तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही इतरांबरोबर शेअर करत आहात. त्यामुळे आध्यात्मिक प्रगती होते तुमची सुद्धा आणि ज्यांच्या बरोबर तुम्ही शेअर करत आहात त्यांची सुद्धा. तर हा कप आहे तो प्रेमाचा कप आहे, हा कप आहे तो ज्ञानाचा कप आहे आणि हा भरून वाहतोय. म्हणजे इतकं प्रेम, इतकं ज्ञान तुमच्याकडे आहे. ते तुम्ही इतरांबरोबर शेअर करत आहात. त्यामुळे तुमचं नातं घट्ट होत आहे. मंगळवारसाठी एस ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की तुमच्या व्यवसायात तुम्ही एखादा नवीन प्रोजेक्ट हातात घेऊ शकता. काहीतरी नवीन तुम्ही करणार आहात. हे इथे बरीचशी एसची कार्ड सांगतच आहेत. पण हे पेंटॅकलचं कार्ड आहे. तर तुमचा उपचार होऊ शकतो. जे काही तुम्ही कामात नवीन करत आहात, नवीन प्रोजेक्ट जे हातात घेत आहात, त्यामुळे तुमच्या आर्थिक प्रश्नाबाबत जी काही समस्या आहे, तर ती दूर होईल. तुम्हाला ही संधी मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी किंवा तुमचा उपचार तुम्हाला करायचा असेल, तर त्याबाबत एक नवी सुरुवात होत आहे. इथे एस ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगतंय, की जी सुरुवात तुम्ही बुधवारी करत आहात, त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात येऊ शकते किंवा खूप सारं यश तुम्हाला मिळू शकतं. गुरुवारसाठी इथे कार्ड आलंय. सॉरी, बुधवारसाठी कार्ड आलंय क्वीन ऑफ वॅन्ड. तर हे कार्ड सांगतंय बुधवारी तुम्ही साहसी बनत आहात. आत्मविश्वासाने जे काही तुम्ही काम हातात घेतलेलं आहे ते करत आहात आणि या पदावर तुम्ही खूप संघर्षानंतर पोहोचले आहात. हे पद जे तुम्हाला मिळतंय बुधवारी, ते तुम्हाला अधिक साहसी करतंय, तुमची इच्छा पूर्ण होतेय आणि तुम्ही खूप शक्तिशाली बनत आहात, खूप सकारात्मक बनत आहात. इथे सूर्यफूल सुद्धा आहे आणि सिंहाची ऊर्जा आहे. तर साहस, सकारात्मकता शिवाय तुमच्या अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला मदत करत आहे. ह्या पदापर्यंत येण्यासाठी तुम्हाला जो काही संघर्ष करावा लागला, त्यामध्ये तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचा उपयोग केलेला आहे, असं इथे दिसतंय. शिवाय हे कार्ड सांगतंय की तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या, तुमचं काम याला महत्व देत आहात. त्या गोष्टी आपण व्यवस्थित करायला पाहिजेत. ह्या गोष्टीकडे तुमचं लक्ष आहे. गुरुवारसाठी जे कार्ड आलंय ते आहे फोर ऑफ पेंटॅकल. तर हे कार्ड काय सांगतंय? हे कार्ड सांगतंय की आता तुम्ही काहीतरी इन्व्हेस्टमेंट करत आहात किंवा तुम्ही तुमची ऊर्जा गुंतवणुकीकडे वळवत आहात. तुम्हाला आता तुम्ही जे साहस करत आहात त्या बाबतीत ही गुंतवणूक असू शकते. जे काही तुमचं काम आहे त्यामध्ये तुम्हाला विस्तार करायचा असेल किंवा पुढच्या दृष्टीने काही इन्व्हेस्टमेंट आत्ता महत्वाची असेल तर ती तुम्ही करताय असं इथे दिसतंय. मग ती पैशाची असेल किंवा तुमची ऊर्जा, तुमचा वेळ. वेळ हा सुद्धा महत्वाचा आहे. वेळ सुद्धा पैशाहूनही अधिक किमती आहे. नाईट ऑफ सॉर्डचं हे कार्ड सांगतंय की खूप वेगाने एखादी व्यक्ती तुमच्याकडे येतेय. शुक्रवारच्या दिवशी त्यांच्याशी तुमचं बोलणं होईल, काही संवाद होईल आणि ही व्यक्ती खूप वेगाने येते तुमच्याकडे. तर असं असू शकतं की जी संधी तुम्हाला मिळते ह्या आठवड्यात किंवा जे काही नवीन तुम्ही सुरू करत आहात त्या बाबतीत हा जो काही संवाद आहे तो असू शकतो. कामाच्या निमित्ताने ही व्यक्ती तुमच्या संपर्कात येईल
आणि ते तुम्हाला काम मिळेल असं असू शकतं. कारण आता तुम्ही साहसी बनत आहात आणि ही व्यक्ती अशी आहे जिला असुरक्षित वाटत आहे. असं असू शकतं की तिचा काहीतरी पैशाच्या बाबतीतला प्रश्न आहे आणि तो घेऊन ती तुमच्याकडे येते किंवा दुसरंही काही कारण असू शकतं. पण ही व्यक्ती खूप वेगाने तुमच्याशी संपर्क साधणार आहे. आणि यामुळेच या आठवड्यात तुमचं जे काही दुःख होतं, जी निराशा होती ती जातीये. तुम्ही व्यस्त दिसत आहात या आठवड्यात. मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे? सेलिब्रेशन. मार्गदर्शनासाठी कार्ड आलंय ते सांगतंय की तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही तुमच्या समूहाबरोबर शेअर केलं पाहिजे. तुमचा आनंद तुम्ही द्विगुणित केला पाहिजे. जे काही तुमच्या आयुष्यात चांगलं होतंय ते तुम्ही इतरांबरोबर शेअर केलं पाहिजे, सांगायला पाहिजे. आणि तुमच्याकडे जी समृद्धी आहे ती सुद्धा तुम्ही इतरांबरोबर शेअर करायची आहे. त्यातून ती माणसं सुद्धा समृद्ध होतील आणि तुम्हीही अधिक समृद्ध व्हाल. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 2. तुम्ही जर डेथ कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमची शनिवार ते शुक्रवार ऊर्जा कशी आहे आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे. बाकीची कार्ड्स आपण पाहूया. पहिलं जे कार्ड आहे ते आहे 8 ऑफ वँड. Eight of Cup, the Fool, Queen of Cup, Five of Pentacle, King of Swords आणि The World. इथे मध्यावर जे कार्ड आहे ते आहे क्वीन ऑफ कप आणि मुख्य कार्ड आहे डेथ कार्ड. तर परिवर्तन येत आहे तुमच्या स्थितीमध्ये, कशाचा तरी अंत होत आहे. जे काही तुमच्या प्रगतीमध्ये बाधा ठरत होतं, ती जी काही नकारात्मक ऊर्जा होती म्हणा किंवा ज्या गोष्टी आता तुम्हाला सोडणं आवश्यक होतं, तर त्या सोडून तुम्ही पुढे जात आहात किंवा एका नव्या स्वरूपात किंवा नव्या ढंगात तुम्ही तुमचं काम करत आहात, नव्या स्टाईलने काम करत आहात. काहीतरी नवीन होत आहे. शनिवारसाठी जे कार्ड आहे ते आहे 8 ऑफ वँड. हे कार्ड सांगताय की खूप वेगाने ब्रह्मांडाचे खूप सारे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. शिवाय खूप सारी माहिती तुमच्याकडे शनिवारच्या दिवशी येईल आणि हे आशीर्वाद आहेत. म्हणजेच काय तर हे ज्या स्थितीचा अंत झालाय त्यानंतर आता तुमचा पुनर्जन्म होतोय आणि काहीतरी खास तुमच्या जीवनात होतंय. कारण ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत. खूप वेगाने तुमच्या स्थितीमध्ये परिवर्तन येत आहे. खूप सारी माहिती येते आणि त्यामुळे तुम्ही वेगाने तुमचं काम करणार आहात किंवा खूप मोठा बदल, खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येत आहे. रविवारच्या दिवशी 8 ऑफ कपची ऊर्जा आहे. तर ही ऊर्जा सुद्धा हेच सांगते की तुम्ही ज्या गोष्टी सोप्या वाटतात किंवा ज्या प्रिय होत्या, ज्या तुम्ही आधी करायचात, आवडायच्या, सोप्या होत्या, त्या गोष्टी सोडून, ज्या सवयीच्या गोष्टी आहेत त्या सोडून नवीन गोष्टी स्वीकारत आहात.
चॅलेंजेस स्वीकारत आहात, अवघड वाट निवडत आहात. कारण तुम्हाला प्रगती करायची आहे, तुम्हाला स्वतःमध्ये परिवर्तन आणायचं आहे आणि याचसाठी तुम्ही असे बदल स्वतःमध्ये करत आहात. सोमवारच्या दिवशी द फूलचं कार्ड आहे. हे फूलचं कार्ड सांगतंय की ज्या अवघड वाटेची निवड तुम्ही करत आहात तिथे तुम्ही विश्वास ठेवला आहे की आपल्याला हे जमेल. ब्रह्मांडावर विश्वास ठेवलाय, स्वतःवर विश्वास ठेवलाय. जरी वाट नवीन असली, जरी तिथे काय होईल पुढे, आपल्याला कितपत यश मिळेल याबाबत तुम्हाला आत्ता अंदाज नसला तरी तुम्ही विश्वास ठेवून पुढे जात आहात. प्रगती करण्याच्या दृष्टीने आशा ठेवून सकारात्मक राहून तुम्ही चालत आहात आणि अनेक इच्छा आहेत तुमच्या बरोबर, ज्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने तुम्ही ही वाट निवडत आहात. क्वीन ऑफ कपचं हे कार्ड मंगळवारसाठी आलंय. तर हे कार्ड काय सांगताय? हे कार्ड सांगताय एखादी व्यक्ती, प्रेमळ व्यक्ती तुमच्या जीवनात येईल किंवा ही तुमची ऊर्जा आहे जिथे तुम्ही इतरांना समजून घेत आहात, इतरांना खूप सारं प्रेम देत आहात. आणि या कार्ड कडून असं बघून वाटतंय की जे काही परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येत आहे, ब्रह्मांडाचे जे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत, त्यामुळे तुम्ही जे काम करत आहात त्यामध्ये तुम्हाला एक समाधान मिळत आहे. तुमचा आत्मविश्वास वाढतोय, अंतर्ज्ञान शक्ती वाढते. क्वीन ऑफ कपचं हे कार्ड आहे म्हणजे तुम्ही एका मोठ्या पदावर आहात आणि सगळ्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने तुमचे जे काही प्रयत्न चालू होते त्यामध्ये तुम्हाला यश मिळतंय. तुम्हाला समाधान आहे की आपण जे काही करतोय ते योग्य पद्धतीने करत आहोत. बुधवारसाठी 5 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. तर हे नकारात्मक ऊर्जेला दाखवतंय. असं असू शकतं की एखाद दिवसाची तुमची ही ऊर्जा असू शकते किंवा पैशाच्या बाबतीत तुम्ही नकारात्मक आहात. काहीतरी नकारात्मकता इथे दिसते, पण बाकीची कार्ड्स खूप चांगली आहेत. त्यामुळे असंही असू शकतं की ही ऊर्जा जी आहे ती निघून जात आहे किंवा एखाद दिवसाची ही ऊर्जा असू शकते. तुम्ही जे काही नवीन काम करत आहात तिथे कुठेतरी तुम्हाला काही समस्या येत असतील म्हणून तुम्ही असे त्रस्त होताय किंवा पैशामुळे तिथे तुम्हाला गुंतवणूक करायची आहे आणि पैशाच्या बाबतीतला प्रश्न आहे, असं काहीतरी इथे दिसत आहे. गुरुवारसाठी जे कार्ड आहे ते आहे किंग ऑफ सॉर्ड. तर इथे जी कार्ड्स आली आहेत ती पहिलं आहे क्वीन ऑफ कप, त्यानंतर आहे 5 ऑफ पेंटॅकल आणि त्यानंतर आहे क्वीन ऑफ सॉर्ड. तर हे कार्ड सगळी मिळून काय सांगतायत की तुमचं जे काम आहे, सगळ्यांची काळजी घेणं आणि जे काही तुमचं पद आहे, तर त्या बाबतीत तुम्हाला जर पैशाचा काही प्रश्न होता तर आता तो प्रश्न दूर होतोय, समस्या दूर होते. त्या बाबतीतली तुम्हाला मार्ग मिळत आहे. का? कारण तुम्हाला स्पष्टता येत आहे, नेमकं काय करायला पाहिजे या बाबतीत हे तुम्हाला कळतंय आणि त्याप्रमाणे तुम्ही ऍक्शन घेताना दिसत आहात. किंग ऑफ सॉर्ड्सचं हे कार्ड आहे. तुमच्याकडे स्पष्टता आहे, तुम्ही योग्य निर्णय घेत आहात आणि कृती करत आहात. शुक्रवारच्या दिवशी द वर्ल्डचं कार्ड आहे. एक चक्र पूर्ण होतंय, तुमचा आत्मविश्वास वाढतोय. म्हणजे काय तर या आठवड्यात तुम्ही जे काही नवीन सुरू करणार आहात, चॅलेंजेसचा सामना करणार आहात, तर त्यामध्ये तुम्हाला स्पष्टता येणार आहे, आपण कसं करायला हवं. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि संपर्क सुद्धा वाढणार आहे.
द वर्ल्डचं हे कार्ड सांगतंय की तुमच्या कामाचा विस्तार होत आहे. अनेक जण तुमच्याशी जोडली जातील. सोशल मीडियाच्या माध्यमातून बरीच माणसं तुमच्याशी जोडली जातील आणि हेच खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये होत आहे या आठवड्यामध्ये. मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे? नाइन ऑफ वॅन्ड. इथे ही व्यक्ती फिनिशिंग लाईनच्या अगदी जवळ आलेली आहे. म्हणजे जे काही ध्येय आहे त्याच्या अगदी जवळ आलेली आहे आणि ती व्यक्ती थोडीशी थकलेली आहे. तर ब्रह्मांड काय सांगतंय? अशी तुमची स्थिती आहे. तुम्ही आता खूप जवळ आलेले आहात तुमच्या ध्येयाच्या. आता असे हताश निराश न राहता, म्हणजे तुम्ही वाट पाहताय कधी होणार कधी होणार, ब्रह्मांड सांगतंय की तुम्ही करत राहा. तुमचा आत्मविश्वास करून करून वाढणार आहे. अनुभव संपन्न तुम्ही होणार आहात आणि आपोआपच ध्येयापर्यंत तुम्ही सहज पोहोचणार आहात. तेव्हा प्रतीक्षा न करता, निराश हताश न होता तुम्ही फक्त काम करत राहा. सगळ्या गोष्टी आपोआप होणार आहेत. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3. तुम्ही जर 3 ऑफ सॉर्डच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमची शनिवार ते शुक्रवार ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे. बाकीचे कार्ड्स आपण पाहूया. पहिलं कार्ड आहे किंग ऑफ कप, 7 ऑफ कप, पेज ऑफ सॉर्ड, 10 ऑफ कप, जस्टिस, 6 of Pentacle, 10 of Pentacle आणि द मॅजिशियन. या रीडिंगच्या मध्यावर जे कार्ड आहे ते आहे 10 ऑफ कपचं कार्ड आणि मुख्य कार्ड जे आहे ते आहे 3 ऑफ सॉर्ड. शिवाय या रीडिंग मध्ये आपण 7 कार्ड्स काढणार होतो कारण आपण आठवड्याचं रीडिंग करत आहोत. पण तरी सुद्धा एक कार्ड एक्स्ट्रा आलं आणि ते सुद्धा रिव्हर्स आलं. तर हे एक्स्ट्रा कार्ड काय सांगताय? जे काही तुमचं दुःख आहे ते काय आहे? तर तुम्ही जी मेहनत करत आहात, जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला असा प्रश्न पडलाय की चमत्कार कधी होणार? विशेष माझ्या जीवनात कधी होणार? तुम्हाला हे दुःख आहे की इतक्या साऱ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. मी खूप शक्तिशाली असतानाही मला ती संधी कधी मिळणार सादर करायची? हे तुमचं दुःख आहे आणि त्या बाबतीत हे रीडिंग सांगत आहे. त्या बाबतीत ह्या आठवड्यात आता सेलिब्रेशन येणार आहे. काहीतरी खास घडणार आहे. हे कशावरून? तर 10 ऑफ कपच्या कार्डवरून. पहिलं कार्ड आलंय शनिवारसाठी किंग ऑफ कप. तर हे कार्ड काय सांगतंय? हे कार्ड तुमच्या ऊर्जेला सांगतंय जिथे तुम्ही खूप प्रेम देत आहात इतरांना, इतरांची काळजी घेत आहात आणि तुम्ही तुमच्या कामाला सुद्धा महत्व देत आहात. वास्तव पाहून तुमच्याकडे जे ज्ञान आहे, अनुभव आहे त्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचा उपयोग करून इतरांना मार्गदर्शन करत आहात. इतरांना समजून घेत आहात असं इथे दिसतंय. रविवारसाठी 7 ऑफ कपचं कार्ड आहे. तर असं असू शकतं की रविवारच्या दिवशी तुमच्याकडे बरेच पर्याय आहेत आणि आपण काय नेमकं करावं यामध्ये तुम्ही थोडेसे कन्फ्यूज आहात.
तर तिकडे तुम्ही काय करायला हवं, तर पुढचं जे कार्ड आहे ते सांगतंय की या बाबतीत ही जी काही भ्रमित स्थिती आहे त्या बाबतीत तुम्हाला सोमवारच्या दिवशी काही ना काही संदेश मिळेल. त्या बाबतीत तुम्हाला सोमवारी काहीतरी मार्ग मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींमध्ये काय निवडायला हवं हे कळणं सोपं होईल. बुधवारच्या दिवशी कार्ड आहे 10 ऑफ कप. इच्छा पूर्ण होतेय आणि इथे तुम्ही तुमच्या परिवाराबरोबर आनंदी दिसत आहात. तुमच्या कामाच्या निमित्ताने जर काही समूह असेल तर त्याबरोबर तुम्ही वेळ देत आहात त्या समूहाला किंवा त्यांच्याबरोबर कुठेतरी फिरायला जात आहात. काहीतरी खास त्या दिवशी होत आहे समूहाबरोबर, परिवाराबरोबर. सेलिब्रेशन त्या दिवशी दिसतंय. जस्टिसचं हे कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की हे सेलिब्रेशन कशाच्या बाबतीत येत आहे 10 ऑफ कपचं. तर जिथे तुम्हाला वाटत होतं की आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या सादर करण्याची संधी आपल्याला कधी मिळणार. हे जे दुःख होतं ते बुधवारी तुम्हाला ती संधी मिळू शकते. काहीतरी खास बुधवारी होतंय असं इथे दिसतंय. तुम्ही आनंदी दिसत आहात. सगळ्यांना वेळ देत आहात समूहाला, परिवाराला आणि त्याच्या खाली हे कार्ड आहे. म्हणजेच हे कार्ड तुमच्या कामाचं असू शकतं. जिथे तुम्हाला संधी आधी मिळत नव्हती, तिथे सादर करण्याची संधी तुम्हाला बुधवारी मिळतेय. यामुळे तुम्ही स्वतःला न्याय देत आहात. तुम्हाला स्पष्टता येतेय की आपण नेमकं हे सगळं कसं करायला हवं. आध्यात्मिक प्रगती सुद्धा होते आणि तुमचा उत्साह वाढतोय. गुरुवारच्या दिवशी 6 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. तर हे कार्ड सांगतंय की ब्रह्मांड तुमची मदत करत आहे. तुम्ही जे काही करत आहात त्या बाबतीत जिथे तुम्ही दुःखी झाला होतात, निराश झाला होतात, काहीतरी जे दुःख होतं तुमचं ते दूर करण्यासाठी ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे. ही आर्थिक मदत सुद्धा असू शकते किंवा तुमचा उपचार होतोय. तुमचं जे काही दुःख आहे ते दूर होतंय. कारण सेलिब्रेशन येतंय, तुम्ही स्वतःला न्याय देताय, स्पष्टता येते. त्यामुळे तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढतोय आणि जिथे तुम्हाला ब्रह्मांडाच्या मदतीची आवश्यकता आहे, तिथे ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे, सहाय्य करत आहे. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. आणि असं सुद्धा असू शकतं की तुम्ही त्या समूहाला किंवा जी कोणी माणसं तुमच्याशी संपर्क साधत आहेत त्यांना तुम्ही मदत करत आहात असं सुद्धा असू शकतं. शुक्रवारच्या दिवशी 10 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की खूप सारा पैसा तुमच्याकडे येतोय किंवा पैसा येऊ शकतो असे मार्ग तुमच्यासाठी खुले होत आहेत. आणि संपर्क वाढत आहे, कामाचा विस्तार होतोय. इथे तुमचे पूर्वज दिसतात. शिवाय जी माणसं तुमच्याशी जोडली जातील ती त्यांच्याशी तुमचं एक घट्ट नातं असेल. ती विश्वासू माणसं असतील. म्हणजेच या आठवड्यात तुमचं हे जे दुःख होतं की आपल्याकडे जी शक्ती आहे, आपल्याकडे जी काही साधनं आहेत त्यांचा उपयोग करून आपण सादर कधी करणार, हे जे दुःख होतं ते दुःख या आठवड्यात दूर होतंय. तुम्हाला संधी मिळतेय, सेलिब्रेशन येतंय. मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे? 9 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आलंय. तर ब्रह्मांड सांगताय की तुम्ही समृद्ध आहातच आणि
ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे, ब्रह्मांडाचे संदेश तुम्हाला मिळत आहेत, तेव्हा तुम्हाला खूप सारं प्रेम मिळतंय आणि पुढेही मिळणार आहे. ब्रह्मांड सांगतंय की तुम्हाला जे वाटतंय की आपल्याला संधी कधी मिळणार, तर तुम्ही समृद्ध आहात, शक्तिशाली आहात आणि ब्रह्मांड तुम्हाला मदत करणार आहे. तेव्हा स्वतःला समृद्धच समजा. तुमच्याकडे समृद्धी आहे आणि ज्ञान, पैसा सगळं काही आहे. तेव्हा तुम्ही एक सुखी जीवन अनुभवत आहात, असं स्वतःला सांगा. कारण तेच खरं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.